नमस्कार. आज आपण विरेचन ही प्रक्रिया आज करणार आहोत. या पंचकर्मामध्ये शरीरातील दूषित पित्ताची शुद्धी होत असते. आपल्या शरीरात 3 पित्ताचे अवयव असतात. लिव्हर म्हणजे यकृत, पॅन्क्रियाज म्हणजे आग्नेयाशय आणि गॉल ब्लॅडर म्हणजे पित्ताशय. आणि शरीरातील दूषित पित्त हे हिवाळ्यामध्ये आपण पंचकर्मामार्फत विरेचन हे पंचकर्मामार्फत शरीरातलं दूषित पित्त हे शुद्ध करत असतो. तर आज एक विरेचन आहे. त्या विरेचनामध्ये आपण पहिले देवतांची पूजा करून त्यांना आवाहन करत असतो की आपल्या शरीरातील विरेचनाद्वारे शरीरातील दूषित पित्त हे निघून जावं. विरेचनाचे वेगवेगळ्या आजारात उपयोग होत असतात. स्वस्थ व्यक्तीमध्ये हे हिवाळ्यात करतात आणि आजारी व्यक्तीमध्ये आजारानुसार कधीही करता येतात. विशेषतः रक्तदृष्टी आणि पित्तदृष्टी, रक्ताचे आजार आणि पित्ताचे आजार या आजारात विरेचन हे पंचकर्म करतात. आपण आता जो मंत्र म्हणणार आहोत त्या मंत्राचा अर्थ आहे: ब्रह्म दक्षा अश्विन इंद्र रुद्र पृथ्वी चंद्रमा सूर्य वायु अग्नि ऋषि औषधीय पौधे और बहुत सारे जीव आपकी रक्षा कर सकते हैं और करने वाले हैं. यह औषधि आपके लिए, ऋषियों के लिए, देवताओं के लिए अमृत और नागों के लिए सर्वश्रेष्ठ साबित हो सकती है. तर ह्या श्लोकाद्वारे आपण देवतांना, धन्वंतरी देवतेला, आराध्य देवतेला प्रार्थना करत आहोत की माझ्या शरीरातले पित्त दोष जे आहेत ते या विरेचनाद्वारे बाहेर पडतील. ठीक आहे, आता आपण मंत्र लावूया. तर ह्या पंचकर्मामध्ये आपल्या शरीरातील दोष हे बाहेर पडतील अशी आपण देवतांना प्रार्थना करतोय आणि आता औषध घेतोय.